नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये थोडा वेगळा विषय आहे, परंतु एक चांगली न्यूज आहे, त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं काम आहे। त्यासाठी बरेचशा विद्यार्थी जे आहे बरेचसे विद्यार्थी ते वाट बघत असतात, ती म्हणजे शिक्षक भरती। शिक्षक भरतीमध्ये दरवर्षी म्हणा किंवा 1-2 वर्षात एकदा म्हणा हजारोंनी पदे भरली जातात। त्यामध्ये काही क्वालिफिकेशन किंवा काही शैक्षणिक पात्रता म्हणतो आपण त्याला किंवा एज लिमिट आहे, ते बऱ्याचशा गोष्टी असतात, एलिजिबिलिटी पात्रता असते। तर त्यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जी काही अनाउन्समेंट झालेलं आहे किंवा न्यूजपेपरमध्ये कटआउट आहे ते व्हायरल झालेलं आहे किंवा ते टेलिग्रामवर शेअर करण्यात आलेलं आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ते बघितलं असेल। त्यामध्ये काय नमूद आहे ते आपण आधी बघू। आणि शिक्षकेतर कर्मचारी म्हणजे शिक्षक सोडून शाळेमध्ये किंवा कुठल्याही गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये जे काही भरत्या होतात त्याचं क्वालिफिकेशन काय लागणार आहे त्याचंसुद्धा एक सर्क्युलर आलेलं आहे, त्याचंसुद्धा एक माहिती मिळालेली आहे। आणि हे दोन्ही लेटेस्ट आहे, म्हणजे मागच्या 8 दिवसाआधीचं हे सगळं आहे। तर त्याबद्दल तुम्हाला मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो। आणि जे विद्यार्थी मित्र शिक्षक भरतीसाठी वाट बघत असतील किंवा ज्यांचं क्वालिफिकेशन तिथे सूट करत असेल त्यांनी आता लक्षात घ्यावं की पुढच्या काही ड्युरेशनमध्ये ही शिक्षक भरती मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे। बघा मित्रांनो, राज्यात लवकरच शिक्षक भरती मुंबईमधलं एक न्यूजपेपरमधलं आहे, कटआउट आहे, पवित्र पोर्टलद्वारे हजारो पदे भरली जाणार। ठीक आहे, त्यामधलं जे मेन जे आहे ते तुम्हाला सांगतो। अतिरिक्त शिक्षकांचे ऑनलाईन समायोजन, खाजगी शाळांमधील अतिरिक्त घोषित शिक्षकांचे समायोजन आता ऑनलाईन व पारदर्शक पद्धतीने केले जाईल। तसेच जिल्हा परिषदांच्या केंद्र शाळांना समूह शाळांमध्ये रूपांतरित करण्याचा विचार सुरू आहे। ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या चांगली आहे त्या ठिकाणी 10वी पर्यंतच्या वर्गांना परवानगी देण्यासाठी ही सकारात्मक पावले उचलली जाणार आहे। रणजित सिंह देओल यांनी सांगितले की शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी शासन कटिबद्ध असून रोस्टरप्रमाणेच आणि पोर्टल आधारित भरतीमुळे पात्र उमेदवारांना न्याय मिळेल। म्हणजे पोर्टल आणि ऑनलाईन पद्धतीने होणार, त्यामुळे कुठल्याच प्रकारचा गैरव्यवहार इथे होणार नाही असं यांना वाटते। उमेदवारांना न्याय मिळेल। 18 मार्च रोजी मंत्रालयात कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत, म्हणजे जे काही युनियनची बैठक झाली आहे त्याच्यामध्ये शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। या बैठकीला शालेय शिक्षण उपसचिव आबासाहेब कवले, शिक्षण संचालक महेश पालकर पुणे, उपसंचालक राजेश कंकाल मुंबई, कक्षाधिकारी संगीता श्रॉफ यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते। ठीक आहे, महत्त्वाची बैठक झालेली आहे, त्यामध्ये ज्या मागण्या आहेत त्यासुद्धा बघण्यात आल्या आहे। त्यानंतर बघा, अनुकंपा भरतीला गती, खाजगी शाळांमधील C आणि D वर्गातील, म्हणजे खाजगी आणि आपला गव्हर्नमेंट दोन्हीबद्दल यांनी सांगितलेलं आहे, प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट। खाजगी शाळांमधील C आणि D वर्गातील अनुकंपा तत्वावरील पदे लवकरात लवकर भरण्यात येणार आहे। आतापर्यंत प्राप्त 1048 प्रस्तावांपैकी 791 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आलेली असून उर्वरित प्रस्तावातील त्रुटी लवकरात लवकर दूर करण्यात जाणार आहे। ठीक आहे, बघा न्यूज काय ॲक्च्युली न्यूज काय आहे। राज्यातील म्हणजे महाराष्ट्र राज्यातील शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी दिलासाजनक बातमी समोर आली आहे। जिल्हा परिषद आणि खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त शिक्षक पदे लवकरच पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरली जाणार आहे, हे कन्फर्म झालं आहे आता। ठीक आहे, हे न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे आणि तशी अनाउन्समेंट मंत्र्यांनी केलेली आहे। शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी अलीकडे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ही माहिती दिली, त्याच्यामुळे तयारीत राहा मित्रांनो। बैठकीतील महत्त्वाचे निर्णय, खाजगी शैक्षणिक संस्थांनी रिक्त पदांची माहिती पोर्टलवर नोंदण्यापूर्वी मागासवर्गीय प्रकोष्ठ आणि विभागीय आयुक्त कार्यालयाकडून रोस्टर बिंदू नियमावली प्रमाणित करून घेणे बंधनकारक असेल। त्यानंतरच पदांची माहिती पोर्टलवर सादर करता येईल। केवळ पवित्र पोर्टलमार्फत भरलेल्या पदांनाच शासन, म्हणजे पवित्र पोर्टलवर तुम्हाला इन्फॉर्मेशन भरायची आहे, ते लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचं आहे। ठीक आहे, केवळ पवित्र पोर्टलवर भरलेल्या पदांनाच शासन मान्यता देणार असून भविष्यात त्याच पदांवर वेतन लागू होईल। ठीक आहे, भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी हा निर्णय करण्यात आलेला आहे। शिक्षक भरतीसाठी जे प्रयत्न करत आहेत त्यांनी तिथे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यानंतर पुढे ते सगळं पात्र होतील। आता एक एक स्टेप बाय तिकडे पुढे होईल, स्टेप्स होतील, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपलं, जेणेकरून पुढचे जे अपडेट्स आहेत ते तुम्हाला मिळत राहतील। कारण की कुठलंही स्टेप ही मिस करायला नको, स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस चालत असते आणि ऑनलाईन ही प्रोसेस चालत असते।
तर मित्रांनो, जे विद्यार्थी मित्र किंवा जे आता क्वालिफाईड आहे, ज्यांना असं वाटते आहे की आपण शिक्षक भरतीसाठी पात्र आहेत, त्यांनी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याची लिंक पुढे चालू होईल, पुढे अनाउन्समेंट होईल गव्हर्नमेंटकडनं वगैरे. त्यानंतर आपण आपल्या चॅनलद्वारे, यूट्यूब चॅनलद्वारे आणि आपला इंजिनियर अमोल टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही जॉईन करू शकता. खाली लिंक दिलेली आहे. त्यानुसार पुढे स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळ्या प्रोसेस करायचे आहे. सगळ्या प्रोसेस आपण यूट्यूबवर इथे समजून सांगणार आहे आणि त्याचं तुम्हाला माहितीसुद्धा देणार आहे. त्याच्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या मित्रांनो, शाळातील शिक्षकेतर पदांसाठी सेवा प्रवेश नियम आणि अर्हता, म्हणजे बघा, शाळेतील शिक्षक जे असतात त्यांच्या व्यतिरिक्त जे काही पदे असतात, जसं क्लर्क वगैरे आहे, कारकून आहे, ठीक आहे, तर त्यांची काय नियम आणि अर्हता राहणार आहे, म्हणजे त्यांची पात्रता काय राहणार आहे, शैक्षणिक पात्रता काय राहणार, त्याबद्दल एक छोटीशी माहिती देतो. 17,500 पदे रिक्त आहेत. यामध्ये बघा, कनिष्ठ लिपिकसाठी काय पात्रता आहे, सांविधानिक किंवा विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा शासनाने समतुल्य घोषित केलेली कोणती अर्हता, म्हणजे कुठल्याही शाखेची पदवी तुमची चालेल, परंतु पदवी आवश्यक आहे, अपियर चालत नाही. टंकलेखन किंवा संगणक टंकलेखनातील शासनाने अधिकृत केलेल्या मराठी टंकलेखनातील 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाची 40 शब्द प्रति मिनिट अशी तुमची स्पीड पाहिजे, म्हणजे टायपिंग स्पीड, ठीक आहे. हे आहे कनिष्ठ लिपिक, म्हणजे लोअर डिव्हिजन क्लार्क याला आपण असं म्हणतो, ठीक आहे. वरिष्ठ लिपिक म्हणजे सिनियर क्लार्कसाठी नियमित वेतन श्रेणीतील कनिष्ठ लिपिक हे पद धारण करणार आहे, म्हणजे ज्याचं जो कनिष्ठ लिपिक आहे तो वरिष्ठ लिपिक होऊ शकतो. त्याबद्दल आहे 3 वर्षाहून कमी नाही, त्याचा अनुभव लागेल. कनिष्ठ लिपिकचा 3 वर्षाचा पदाचा अनुभव, ठीक आहे. त्यानंतर प्रमुख लिपिक, त्यामध्ये सुद्धा अनुभवाचा आहे 3 वर्ष आणि त्यापेक्षा कमी नको, ठीक आहे. ग्रंथपाल म्हणजे लायब्ररियन आपण ज्याला म्हणतो. संवैधानिक विद्यापीठाची विज्ञान शाखेत बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स और बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स ISC पदवी किंवा त्यानंतर सेकंड नंबर आहे, मान्यताप्राप्त संस्थेच्या ग्रंथालय विज्ञान विषयाच्या पदविकेसह म्हणजे डिप्लोमासह संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, हे दोन्ही म्हटलेलं आहे लायब्ररीसाठी, ठीक आहे, म्हणजे ग्रंथपालसाठी. प्रयोगशाळा सहाय्यक मान्यताप्राप्त परीक्षा मंडळातून 12वी विज्ञान उत्तीर्ण. त्यानंतर बघा, शिपाई मान्यताप्राप्त परीक्षा मंडळातून किमान 12वी उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीमधून वेळोवेळी शासनाच्या मान्यतेने विभागाने विहित केलेल्या धोरणेनुसार अनुकंपा तत्वावरील नियुक्ती. बघा, इथे वरिष्ठ लिपिक आहे, कनिष्ठ लिपिक आहे, प्रमुख लिपिक आहे, ग्रंथपाल आहे, प्रयोगशाळा सहाय्यक आणि शिपाई आहे. मित्रांनो, शिक्षक भरती पुढे येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात हजारोमध्ये येणार आहे. बरेचसे विद्यार्थी ते पात्र होणार आहे, त्याच्यामुळे त्या तयारीमध्ये राहा आणि पवित्र पोर्टल तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. पुढल्या काही ड्युरेशनमध्ये मार्च नंतर कदाचित अजून त्यांनी डिक्लेअर केले नाही आहे डेट्स वगैरे, तर ते डेट्स डिक्लेअर करतील. त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचे जे अपडेट्स आहेत ते तुम्हाला मिळत राहतील. तर मित्रांनो, जे विद्यार्थी शिक्षक भरतीसाठी वाट बघत होते मागच्या 1-2 वर्षापासून, त्यांच्यासाठी अतिशय मोठी आणि चांगली न्यूज इथे येते आहे. त्याच्यामुळे किती पदे आहे, काय पदे आहे आणि त्याची पात्रता काय आहे किंवा पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. पुढच्या 1-8 दिवसामध्ये आणखी आपला एक या भरतीबद्दल, शिक्षक भरतीबद्दल मोठा म्हटल्यापेक्षा डिटेल व्हिडिओ येणार आहे. त्याच्यामुळे मिस करू नका, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल, बरेचसे विद्यार्थी त्यामध्ये इंटरेस्टेड असतील, बऱ्याचशांना माहिती मिळाली असेल किंवा जे काही आता प्रिपरेशन करत आहे शिक्षक भरतीसाठी त्यांना माहिती मिळाली असेल, तर त्यांनी आपल्या इतर ग्रुप्समध्ये, मित्रपरिवारामध्ये किंवा आपले रिलेटिव्ज आहेत त्यांच्या ग्रुप्समध्ये शेअर करा, जेणेकरून इतरांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल आणि तुमचे रिलेटिव्ज किंवा तुमचे मित्रमैत्रिणीसुद्धा तयार राहतील. धन्यवाद मित्रांनो.